नमस्कार. तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही. आता वेळ झाली आहे महाराष्ट्रातील 24 तासाचा हवामान अंदाज जाणून घेण्याची. मे महिना सुरू असल्यामुळे संपूर्ण राज्यात उष्ण व कोरडे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेने स्वतःची काळजी घेत घराबाहेर पडताना उष्णतेची काळजी घ्यावी असे राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत. आता पाहूया हवामानाचे क्षेत्र आणि अंदाज. मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि कोरडे राहणार आहे. परंतु पुणे जिल्ह्यात दुपारी 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी अंशतः पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वर्तवली गेली आहे. सोलापूर आणि जेऊरच्या आसपासच्या भागात तापमान 40 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस इतके, तसेच किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान अंशतः ढगाळ परंतु उष्ण व दमट असण्याची दाट शक्यता आहे. रायगड आणि आसपासच्या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून त्याचबरोबर काही ठिकाणी दुपारी तसेच सायंकाळपर्यंत मेघगर्जनेची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विभागात कमाल तापमान 38 अंश डिग्री सेल्सिअस ते 40 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. तसेच किमान तापमान 23 अंश डिग्री सेल्सिअस ते 26 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता आहे. या विभागातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवेतील आर्द्रता 46% नोंदवली गेली आहे. आता पाहूयात नागपूर व विदर्भ विभागातील हवामान अंदाज. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या सर्व विभागांमध्ये तापमानात थोडी घट झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर व आसपासच्या परिसरातील कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस ते 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे, तर किमान तापमान 23 डिग्री ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता आहे. श्रोत्यांनो, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने विशेष काळजी घेण्याचे आदेश या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना दिलेले आहेत. श्रोत्यांनो, पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा यांसारख्या ठिकाणी अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष काळजी. अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेमुळे पिकांचे संरक्षण करावे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काम करत असताना काळजी घेणे अपेक्षित आहे असे शासनाने आदेश दिलेले आहेत. श्रोत्यांनो, हा होता आज दिनांक 13 मे 2025चा हवामान अंदाज. तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही. नवनवीन माहिती तसेच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन माहितीसह. तेव्हापर्यंत धन्यवाद. नमस्कार.